हम सभी को पता है कि लाड़की बहन योजना के फॉर्म भरना शुरू हो गया है। इस योजना में महिलाओं को दर माह 1500 रुपए की किस्त जमा होगी। इस योजना को लेकर महिलाओं में काफी उत्साह दिखाया जा रहा है। इसी के तहत नागपुर के LIC कॉलोनी में इस योजना की फॉर्म भरने का कैंप लगाया गया है। इस योजना के फॉर्म भरने का कैंप गजानन निशितकर ने लगाया है। तो चलिए जानते हैं क्या कहना है गजानन निशितकर का। चांगला प्रतिसाद मिळतो आहे। हा पाचवा कॅम्प सुरू आहे माझावाला। त्याच्या अगोदरपर्यंत आमच्याकडे 550 ते 550 लाडली बहिणाचे फॉर्म भरले गेले आणि लोकांची लाईन होती। काही लोकांचे कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे 15 वर्षाचे डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना काही वापस करण्यात आले, पण त्यांचंही आता नवीन याच्यात त्यांचे डॉक्युमेंट करणं सुरू आहे। लिव्हिंगची झेरॉक्स हे ते मागवणं सुरू आहे आणि चांगला प्रतिसाद आहे। देवेंजीच्या माध्यमातून ही जी लाडली बहिणा योजना इथे लागू केली त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे। लोक उत्साहाने भरत आहे। सगळ्याच प्रकारचे लोक भरत आहेत। आतापर्यंत माझ्याकडे 550 फॉर्म टोटल आलेले आहे। आताही आमच्याकडे 5 कॅम्प आणखी बाकी आहे। आणखी 5-5.5 फॉर्म भरले जातील। तो यह थे हमारे साथ गजानन निशितकर, जिन्होंने हमें बताया है कि इस कैंप में अब तक महिलाओं ने कितने फॉर्म भरे हैं। इसी के साथ हम कुछ महिलाओं की भी प्रतिक्रिया जान लेते हैं। अच्छी योजना है, महिलाओं के लिए अच्छा सोच है उसमें कि महिला जो पैसे मिलेंगे लेडीज़ लोगों को उसमें वो क्या कर सकती है क्या नहीं कर सकती, वो किस चीज़ में यूज़ करती है। अब महिलाओं के लिए तो अच्छा फ़ायदा है। बेचारी जो बेरोज़गार है, जिनको रोज़गार नहीं है, उनके लिए वो 1500 रुपये मायने रखते हैं। वो अपना धीरे धीरे जो है उसमें से जो शुरू कर सकती है। कोई बिज़नेस करता 1500 रुपये में, कोई और कुछ करता है, वो भी अच्छी है। वो भी योजना अच्छी है लड़कियों के लिए। पर मेरी एक रिक्वेस्ट है गवर्नमेंट से कि लड़कों के लिए भी फ्री शिक्षण, उच्च शिक्षण करना चाहिए। त्याच्यासाठी ते पण स्कीम ही चांगली आली आहे। जसे गावाखेड्यातल्या मुलींना जसं शिक्षणाला वाव नसतो त्यांना त्याच्यामुळे भरपूर फायदा होऊ शकतो आणि आता जे एज्युकेशन इतकं वाढलेलं आहे त्याच्यामुळे भरपूर जणांना लाभ घेता होत आहेत। तर याच्यामुळे सगळ्यांनाच लाभ घेता येईल। म्हणजे कमीत कमी लेडीज तरी समोर जातील। ज्या गरीब महिला आहे, ज्या म्हणजे धुणं भांडे करणारे आहे, काही आहे, त्यांना त्या 1500 रुपये जरी म्हटलं तरी एक महिन्याचा आधार होऊन जातो त्यांच्यासाठी। आणि भावाकडून एक गिफ्ट कसं मिळते तसं एक गिफ्ट मिळाल्याची त्यांना समाधानी वाटेल। माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या त्रयींनी जी ही योजना सुरू केलेली आहे, ही महाराष्ट्राच्या तमाम महिलांसाठी खरोखरच एक चांगली योजना आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी जे सांगितलं की एका घरी एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला, आता याच्यामध्ये मला वाटते त्यांनी काहीतरी पुन्हा अजून बदल केलेला आहे आणि 2 ते 3 व्यक्तींना हा घरातला लाभ मिळणार आहे। तर महिलांचा आर्थिकदृष्ट्या काहीतरी उत्कर्ष या योजनेच्या माध्यमातून साधता येणार आहे आणि महिला सक्षम कशा होतील हा देवेंद्रजीचा जो ध्यास आहे। आणि फक्त कार्य करायचं आपल्याला, आपल्या माता भगिनींना आपण कसं एक उच्च दर्जाचे एक लेवलपर्यंत त्यांना पोहोचू शकतो यासाठी विविध प्रकारच्या महिलांच्या योजना त्यांनी सादर केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे मुलींसाठी शिक्षणाची एक त्यांनी योजना केलेली आहे की सर्व मुलींना 10वी नंतर हे मोफत शिक्षण द्यायचं आहे। तसंच महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता आहे सावित्रीबाई ज्योतिबा फुले या आपल्या आद्य शिक्षण पुरस्कर्त्या होत्या। तर त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी हा एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे की महिलांना ज्याप्रमाणे 1500 रुपये देऊन हा जो त्यांनी उपक्रम आणलेला आहे, त्याचप्रमाणे मुलींनासुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, शिक्षण आपल्या पायावरती उभे होण्यासाठी, त्यांना शिक्षित करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुली शिक्षण घेऊ शकत नाही, त्या मुलींनासुद्धा या मोफत शिक्षण योजनेचा चांगलाच फायदा होणार आहे। ही कुटुंबामध्ये एका किंवा 2 व्यक्तीला किंवा साधारणतः एक 3 व्यक्तीला हे अमाऊंट मिळणार आहे। पण 1500 रुपये काय होईना, एक फूल नाही फुलाची पाकळी आपण एक आधार म्हणून समजू शकतो आणि मानसिकदृष्ट्या ही मिळालेली रक्कम ही सक्षम करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे। तो यह थी लाड़की बहन योजना। इस योजना के अंतर्गत महिलाओं को आर्थिक लाभ मिलेगा और महिलाएं सक्षम होने में मदद होगी। ऐसे ही वीडियो देखने के लिए देखते रहिए लोकतंत्र मिरर।